खूप जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे किंवा मग लॅपटॉपवरती सतत काम केल्यामुळे डोळ्यांना ताण येतो आणि डोळे सारखे जड पडलेले असतात किंवा मग ह्या ठिकाणी सारखं दुखत असतं, थोडं थोडं पेन होत असतं आणि सारखा तणाव आल्यासारखं वाटतं आणि सारखं झोप वाटतं. असं वाटतं झोपच झाली नाही म्हणून आपले डोळे असे जर म्हणजे असे जर करतात आणि सारखी आग होत असते, सारखं पेन होत असतं. तर आज याच्यावरती आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तो नक्की करून बघा, जो मला माझ्या डॉक्टरांनी सांगितला. तर काय करायचं आहे, तुम्हाला डोळ्यांना वाफ द्यायची आहे, गरम वाफ द्यायची आहे. आता ती कशा प्रकारे द्यायची? गॅसवरती पातेलं तापायला ठेवायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ती वाफ थोडीशी निर्माण होऊन द्यायची. वाफ झाली का गॅस बंद करायचा आणि झाकण उघडायचं आणि ती जी वाफ आहे ना, आपल्या डोळ्याला कशी लागल अशा पद्धतीने आपला जो फेस आहे ना, तो त्या पातेल्यावरती ठेवायचा. त्याने काय होतं, ह्या डोळ्यांना इथे इथे वाफ लागते आणि जे इथं म्हणजे जी सूज आलेली आहे ना, ती सूज कमी होते आणि डोळ्याला जी सारखा ताण आलेला असतो, सारखं डोकं दुखत असतं, तर ते होत नाही. खूप जास्त पेन होत असेल तर तुम्ही दिवसातून 3 टाइम करू शकता आणि थोडंसंच असेल म्हणजे जास्त नाहीये, थोडंच दिवसातून थोड्या वेळ पेन होतं, तर रात्री झोपताना आणि सकाळचं उठल्यानंतर करू शकता. कधी-कधी डोळ्यांना व्हायरल इन्फेक्शन सुद्धा होतं. काही व्हायरल पण डोळ्यामध्ये काही जातं. त्याच्यामुळे सुद्धा कधी-कधी अशी जर होत असते. त्या टायमिंगला सुद्धा जर तुम्ही हे केलं का कारण की जर खूप दररोज किती पण तुम्ही हे काम करताय, सारखे डोळे ही लालच राहत आहे. लाल म्हणजे डोळ्यातला जो रेडनेस आहे तो कमी होत नाहीये. त्यावेळेस पण तुम्ही ही वाफ घेऊ शकता दिवसातून 1दा-2दा तरी पण चांगला फरक पडतो. कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच माझ्या रोजच्या जीवनातील अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्याच्यामुळे सुजाता आई पण या Instagram पेजला आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.